Good afternoon, all of you. Welcome to this our Nandip series, Mission Prelim Batch MCQ series. With reference to the lateral entries in the Indian government, consider the following statement. Lateral entries हा आता क्वेश्चन करंट मध्ये होता. 39% त्यांनी जॉईंट सेक्रेटरी ॲज अ लॅटरल एंट्री दिली आणि ही स्कीम खूप जोरात आहे अंडर मोदी गव्हर्नमेंट, लॅटरल एंट्रीज. सो हा आपल्या कोणत्या बुक्समध्ये डायरेक्टली मेन्शन पण नाही टॉपिक. सो हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याला कव्हर करणं नॉट ओनली फॉर प्रिलिम बट ऑल्सो फॉर मेन्स आणि इंटरव्ह्यू. सो ह्या त्याच्यासाठी आहे. तर फर्स्ट बघू. These posts were unreserved, meaning there were no quotas for SC, ST and OBC. Second, lateral recruitment is aimed at achieving the twin objectives. कोणते होते? Fresh talent as well as augmenting availability of manpower. ठीक आहे. आणि थर्ड होतं lateral entries done by respective department in the central secretariat. ठीक आहे, as a joint secretary. सो आता फर्स्ट हा थोडा कंटेंट वाईज आहे. याच्यात फॅक्ट बेसिस आहे की SC ST ला रिझर्वेशन त्यात आहे का नाही. ठीक आहे, OBC SC ST ला. सेकंड काय आहे, हा कन्सेप्च्युअल आहे लॅटरल एंट्रीचा मिनिंग ऑब्जेक्टिव्ह आहे. सो आपण आधी कन्सेप्च्युअल बघू काय. तर कन्सेप्च्युअल काय एम आहे अचिव्हिंग 3 ऑब्जेक्टिव्ह, ब्रिंगिंग फ्रेश टॅलेंट. ठीक आहे, आणि ऑगमेंटिंग अवेलेबिलिटी ऑफ मॅनपॉवर. जी मॅनपॉवर कमी आहे सेंट्रल सेक्रेटॅरिएटमध्ये त्याला ऑगमेंट करणं. ठीक आहे, म्हणून लॅटरल एंट्रीज आहे, कारण त्याला पूर्ण प्रोसेसला फॉलो करावी लागेल. डायरेक्ट इंटरव्ह्यूज असतात UPSC थ्रू. फक्त त्याच्यात क्रायटेरिया असतात की एवढी वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, या ऑक्युपेशनमध्ये इंटरेस्ट पाहिजे असं. सो अवेलेबिलिटी ऑफ मॅनपॉवर आणि फ्रेश टॅलेंट. ठीक आहे, याला फ्रेश टॅलेंट याच्यासाठी की हे स्पेशलाइज असतात आणि UPSCतनं जे सिव्हिल सर्वंट सिलेक्ट होता विथ नॉर्मल रिक्रुटमेंट ते जनरलाइज असतात. सो त्यांना ते स्पेशलाइज पाहिजे होतं, तो फ्रेश टॅलेंट पाहिजे होता जो की एक डेप्थ इन डेप्थ एक स्पेशलायझेशन देईल त्या पर्स्पेक्टिव्हसाठी, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह. सो सेकंड स्टेटमेंट काय, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बघितलं, इट इज करेक्ट. सो सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. सो याच्यात आहे, याच्यात आहे आणि याच्यात आहे. सो हा ऑप्शन गेला. ठीक आहे, आता थर्ड बघू. लॅटरल एंट्रीज डन बाय रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट इन द सेंट्रल सेक्रेटॅरिएट. तर हा एक नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. तर त्याच्यात काय, लॅटरल एंट्रीज आर डन बाय UPSC. ठीक आहे. सो आधी असं प्रपोजल होतं की रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट करतील, बट त्याच्यात खूप मोठा आहे तो की फेवरेटिझमचा जो इश्यू आहे, करप्शन रिक्रुटमेंटमध्ये, किंवा मग आपल्या जे आयडिओलॉजीला इन्क्लाइन लोक आहेत त्यांना घ्यायसाठी. सो तो खूप मोठा इश्यू होता, त्याला खूप मोठं अपोजिशन झालं. सो देन इट वॉज डिसाइडेड दॅट UPSC विल कंडक्ट इंटरव्ह्यूज आणि UPSC विल डू रिक्रुटमेंट फॉर दिस थ्रू मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग. सो UPSC हे आहे, म्हणून थर्ड ऑप्शन रॉंग आहे. याला जरी नाही नॉलेज जरी माहिती नसलं तरी हा क्वेश्चन असा आहे की इथं तुम्ही तुमचे स्किल्स यूज करू शकता. स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता आहे, तर तो आहे एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतो आहे डन बाय रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट. जर जॉईंट सेक्रेटरीची पोस्ट डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू डिपार्टमेंट करणं अँड ॲट दिस लेवल 39. सो हे थोडं एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं. सो थर्ड गेलं. जर थर्ड गेलं, हा पण गेला, हा पण गेला. आता जर तुम्हाला पहिला माहिती असला आणि जरी नाही माहिती असला तरी हे राईट आहे. आणि हे पण माहिती असण्याचं कारण कसं आहे की याच्यावर खूप मोठी डिबेट झाली होती पार्लमेंटमध्ये की जर आपण लॅटरल एंट्रीज दिल्या तर देर विल बी नो कोटाज फॉर SC ST अँड OBC. सो देर इज निगेशन ऑफ अफर्मेटिव्ह ॲक्शन ऑर रिझर्वेशन. ठीक आहे, निगेशन ऑफ रिझर्वेशन. आणि तोच इश्यू झाला आहे त्याचा की त्याच्यात रिझर्वेशन नाही आहे. ठीक आहे. सो जे आपला अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे, जे प्रिन्सिपल ऑफ जस्टिस आहे, ते निगेट होतं याच्यामुळे, असा एक अपोजिशन होतं. सो ओनली 1 and 2. ठीक आहे. नेक्स्ट. सो लास्ट क्वेश्चनचं अजून एक सांगायचं आहे की त्यात आपण जे म्हटलं की थोडंसं नॉलेज बिल्डअप करायचं, तो क्वेश्चन होता की SC ST OBC ला कोटा आहे का नाही, थोडी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते तसं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. UNSC हे न्यूजमध्ये होतं का, ते एक क्लायमॅट ड्राफ्ट होता रिसेंटली. क्लायमॅट ड्राफ्ट इन UNSC मध्ये वेस्टर्न कंट्रीजनं प्रपोज केला होता UNSC मध्ये, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. पण जर तुम्ही सिक्युरिटी काउन्सिल बघितलं, सिक्युरिटी काउन्सिल डील विथ इंटरनॅशनल पीस.
ठीक आहे, इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. आणि त्याच्यात क्लायमॅट ड्राफ्ट केला होता आणि तो क्लायमॅट ड्राफ्ट रशिया आणि इंडियाने अपोज केला. तर हा खूप मोठा इश्यू आहे ॲक्च्युली, की UNSCचं कसं यूज करायचं आणि इंडियाने आणि रशियाने त्याला का अपोज केला. सो हा खूप इम्पॉर्टंट होता की त्याचं फंक्शनिंग कसं होतं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं. सो हा अप्रोच, त्याच्यामागे हा अप्रोच होता की जर कोणती इन्स्टिट्यूशन ही न्यूजमध्ये आहे आणि ज्याच्यावर क्वेश्चन विचारला नाही आणि ती इन्स्टिट्यूशन जर इम्पॉर्टंट आहे तर त्याच्या मागचं थोडं डेप्थमध्ये जाऊन थोडे व्हर्टिकल अंडरस्टँडिंग त्याची पाहिजे, नॉट जस्ट हॉरिझॉन्टल. ठीक आहे की UNSC वगैरे वगैरे, पण त्याच्यात कोटा सिस्टम काय आहे, त्याच्यात वोटिंग पॉवर किती आहे, कसं ते वर्क करतं असं. सो फर्स्ट बघू आपण, UNSC इज द ओनली UN बॉडी विथ ऑथॉरिटी टू इश्यू बाइंडिंग रिझॉल्युशन ऑन मेंबर स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट आहे, सिक्युरिटी काउन्सिल हॅज ट्रॅडिशनली इंटरप्रिटेड मॅन्डेट as कव्हरिंग ओनली मिलिटरी सिक्युरिटी. ट्रॅडिशनली इंटरप्रिटेड. ठीक आहे, याच्यात काय ओनली मिलिटरी सिक्युरिटी. आणि जनरल असेंब्ली कॅन नॉट ओव्हर राईट सिक्युरिटी काउन्सिल विटो. सो फर्स्ट आपण याच्यात हे बघू की अंडरस्टँडिंग बेस हा स्टेटमेंट कोणता आहे, तर ते आहे सेकंड. ठीक आहे, त्यात बघायचं ट्रॅडिशनली इंटरप्रिटेड ॲज अ मॅन्डेट ॲज अ कव्हरिंग ओनली मिलिटरी सिक्युरिटी अँड दॅट इज वाय इंडिया अँड रशिया अपोज दिस. का, तर जर तुम्ही क्लायमॅटला त्यांचं म्हणणं आहे की क्लायमॅट सिक्युरिटी हा खूप मोठा इश्यू आहे, इट इज अन अस्पेक्ट ऑफ सिक्युरिटी. पण इंडियाचं आणि रशियाचं म्हणणं काय, जर तो अस्पेक्ट ऑफ सिक्युरिटी घेतला तर त्याचे जे रिझॉल्युशन पास होतील दॅट विल बी बाइंडिंग ऑन द मेंबर स्टेट, आणि ते इंडियाला नको आहे बिकॉज आपले जे आहे राईट टू डेव्हलपमेंट ते त्याच्यामुळे इम्पॅक्ट होईल. सो आलं, म्हणून तो मिलिटरी सिक्युरिटीज आहे. आणि UNSCचं काम काय, इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. सो सेकंड स्टेटमेंट काय राईट आहे. आता सेकंड जर राईट आहे, सेकंड याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, तो चारही येऊ शकतो. आता आपण बघू फर्स्ट स्टेटमेंट, UNSC इज द ओनली UN बॉडी विथ ऑथॉरिटी ऑफ बाइंडिंग रिझॉल्युशन ऑन मेंबर स्टेट. सो इट इज करेक्ट, कारण GA जी आहे जनरल असेंब्ली, त्याचे जे रिझॉल्युशन असतात ते बाइंडिंग नसतात, किंवा त्याच्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गन्स आहेत त्याचे कोणतेच, इव्हन त्याचं जे कोर्ट आहे, जे ज्युडिशियरी आर्म आहे युनायटेड नेशनचा, त्याचे पण जे डिसिजन्स असतात किंवा जे जजमेंट्स असतात ते कधीच बाइंडिंग नसतात, फक्त युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे असतात. सो काय आहे इम्पॉर्टंट फॅक्ट. सो आपल्या स्किल्समध्ये काय येतं, इम्पॉर्टंट फॅक्ट हे माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे. सो सेकंड फर्स्ट पण राईट आहे, फर्स्ट याच्यात आणि याच्यात. आता थर्ड बघायचं आपल्याला. ठीक आहे, जनरल असेंब्ली कॅन नॉट ओव्हरराईड सिक्युरिटी काउन्सिल विटो. आता याच्यात आहे की जनरल काउन्सिल कॅन नॉट ओव्हरराईड सिक्युरिटी काउन्सिल विटो. जर तुम्हाला हा एक पॉईंट माहिती असला असता तर तुम्हाला याचं आन्सर केव्हाच मिळालं असतं. ठीक आहे, ते कसं की जनरल असेंब्ली कॅन ओव्हरराईड. ठीक आहे, त्याचं आहे युनायटिंग फॉर पीस नावाचं रिझॉल्युशन आहे, युनायटिंग फॉर पीस. ते USने एस्टॅब्लिश केलं होतं 1950 जेव्हा USSR होतं 1950 त्याने कोरियन वॉरला विटो केला होता. तेव्हा तो जो लॉकजाम होता UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी जनरल असेंब्लीला एक ओव्हरराईड विटो या प्रिन्सिपलने युनायटिंग फॉर पीस रिझॉल्युशनने दिला होता. सो दॅट इज वाय दे हॅव इन एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस. सो थर्ड जर रॉंग आहे तर काय 1 आहे 2. ठीक आहे. सो याच्यात एक अप्रोच, एक स्किल्स असं पण सांगायचं होतं की जे इलिमिनेशन मेथड आहे, ज्याच्यावर आपण खूप रिलाय राहतो, तर ह्या क्वेश्चन मागे आणि ह्या ऑप्शनची अशी अरेंजमेंट मागे एक सांगायचं होतं की इलिमिनेशन मेथड डज नॉट ऑलवेज वर्क. ती ऑलवेज वर्क करत नाही, आणि हे याच्या मागे दाखवायचं होतं. सो थोडंसं नॉलेज आणि थोडीशी अंडरस्टँडिंग आणि इम्पॉर्टंट फॅक्ट्स असणं हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू चारधाम हायवे प्रोजेक्ट. हा चारधाम हायवे प्रोजेक्ट खूप न्यूजमध्ये होता, सुप्रीम कोर्टमध्ये अडकला होता, सुप्रीम कोर्टने त्याच्यावर कमिटी पण एस्टॅब्लिश केली होती. सो त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट, हा स्ट्रॅटेजिक रिझनसाठी पण खूप इम्पॉर्टंट होता. सो हा खूप न्यूजमध्ये होता. सो त्याच्यासाठी आपण हे क्वेश्चन आहे. इट एम्स टू प्रोव्हाइड ऑल वेदर कनेक्टिव्हिटी टू चारधाम सर्किट, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. आता हे सेल्फ एक्सप्लेनेटरी काय आहे. चारधाम आपल्याला माहिती आहे, जे मिनी चारधाम आहे ते
मिनी चारधाम कुठे आहे? उत्तराखंड. ठीक आहे. आणि उत्तराखंड मधले कोणते ते? बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. सो यांना एक ऑल वेदर कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी हा होता. सो पहिलं स्टेटमेंट कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, राईट, सिम्पल. ठीक आहे. आणि काय विचारलं आपल्याला? करेक्ट विचारला. ठीक आहे. सो निदर तर गेलं. ठीक आहे. ओनली 2 पण गेलं. आता 1 and 2 किंवा 2. इट इज कन्स्ट्रक्टेड अँड मेंटेन बाय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ड्यू टू स्ट्रॅटेजिक पर्पज. बघा याच्यात एक इश्यू आहे. जे एक्झम्पशन जे आहे, जे एक्सेप्शन आपल्याला लक्षात ठेवायचे, जे हे स्किल आहे, एक्सेप्शन्स लक्षात ठेवणे. एक्सेप्शन लक्षात ठेवायचं असं आहे. तर त्याच्यात एक्सेप्शन कसं आहे, जरी हा सिक्युरिटी आणि स्ट्रॅटेजिक पर्पजसाठी इम्पॉर्टंट असला तरी त्याला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन नाही डेव्हलप करता, बिकॉज हा इंटरनल पण रोड आहे. हा इट इज नॉट जस्ट बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं काम आहे की बॉर्डरचे रोड डेव्हलप करणं. हे कोण करत आहे? नॅशनल रोड ऑथॉरिटी, नॅशनल हायवे अथॉरिटी, जी नॅशनल हायवे अथॉरिटी आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, ते याला एस्टॅब्लिश करते. सो सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. सो ओनली 1. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज बॉर्डर्ड बाय ब्लॅक सी. आता याच्यात अप्रोच काय आहे? अप्रोच असं आहे की ब्लॅक सी हा खूप न्यूजमध्ये होता का, देर इज अ टसल बिटवीन युक्रेन अँड रशिया. खूप हॉट टसल चालू आहे आता. आणि त्याच्यात US, वेस्टर्न कंट्रीज, युरोप हे पण इन्व्हॉल्व होत आहे. सो त्याच्यात खूप हॉट टसल चालू होतं ब्लॅक सीवरनं. का तर ब्लॅक सी आणि युक्रेन आणि रशिया आणि क्रिमिया जो रशियाने अनेक्स केलाय, त्याच्यामुळे हा क्वेश्चन होता. हा झाला अप्रोच. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, याच्यासाठी सेकंड आपले स्किल्स की मॅप बेस्ड अंडरस्टँडिंग. मॅप बेस्ड अंडरस्टँडिंग. ठीक आहे. असे क्वेश्चन विचारले गेले आधी पण UPSC मध्ये. सो मॅपचं नॉलेज असणं किंवा मॅपचं ॲक्युरेट नॉलेज असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे मॅप पण आहे त्यासाठी. हे बघा ब्लॅक सी. आता त्याच्यात कंट्रीज कोणते आहे? कंट्रीज जर बघितलं आपण, अझरबैजान, जॉर्जिया, युक्रेन, रशिया, टर्की आणि ग्रीस. सो याच्यात काय बघायचं, हे स्किल आहे. याच्यात हे नाही बघायचं कोणत्या बॉर्डर कंट्रीज आहेत, कोणत्या बॉर्डर कंट्रीज नाहीत, किंवा कोणत्या लँडलॉक कंट्रीज आहेत, कोणत्या काय म्हणतात लँडलॉक. हे स्किल्स आहे. तुम्ही हे नाही बघितलं, हे नाही माहिती असलं तरी चालेल की कोणत्या कंट्रीज ह्या त्याला बॉर्डर करता ब्लॅक सीला, पण कोणत्या कंट्रीज नाही करत ते जर माहिती असलं तर तुम्ही ते इलिमिनेट करून तुम्हाला समजून जाईल. जर याच्यात तर तुम्ही बघितलं अझरबैजान ही लँडलॉक कंट्री आहे. ठीक आहे. मी बघू आपण मॅपमध्ये. ठीक आहे. इथं आहे जॉर्जियाच्या इथं आहे अझरबैजान. सो इथं जॉर्जिया, इकडे जॉर्जियाच्या साईडला तिथं आहे अझरबैजान. सो अझरबैजान काय लँडलॉक कंट्री, तर अझरबैजान तर गेलं. सो पहिलं जर गेलं ऑल ऑफ दी अबव, हे गेलं ऑल ऑफ दी अबव गेलं आणि डी पण गेलं. आता 2, 3, 4, 5, 6 आणि 2, 3, 4, 5. ठीक आहे. आता याच्यात अजून कोणती बघायची कंट्री अशी वाटते तुम्हाला की ती थोडी एक्स्ट्रीम दिसत आहे, की ब्लॅक सी तसं पाहिलं तर युरोप आणि एशियाच्या मध्ये कुठेतरी. ठीक आहे. तर इथं काय आहे, ग्रीस बघू आपण. ठीक आहे. ग्रीस. आता ग्रीस बघितलं आपण, हे बघा हे आहे इथं ग्रीस. ठीक आहे. आणि ब्लॅक सी इथं आहे का बॉर्डर? नाही. ग्रीसची कशाची आहे? एजन्सीची. ठीक आहे. समजलं. सो जर ग्रीस गेलं, इलिमिनेट केलं आपण ग्रीस, 6 झाला इलिमिनेट. सो आन्सर काय आहे? ओनली 2, 3, 4, 5, 6. तर याच्यामध्ये जे मॅप बेस्ड आपण जे स्टडी करतो त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कोणती बॉर्डर कशाला, याच्यापेक्षा कोणती नाही आहे ते लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, एक्सेप्शन लक्षात ठेवायचे आणि त्याच्यामुळे डायरेक्ट आन्सर मिळतं एलिमिनेट केलं. ठीक आहे. तुम्ही प्रत्येक कंट्री समजा 10-15 कंट्रीचा प्रत्येक एसीला किंवा कशाला बॉर्डर्स आहे, तुम्ही त्याला लक्षात नाही ठेवू शकत. सो कोणती लँडलॉक कंट्री आहे किंवा कोणत्या कंट्रीचं लोकेशन कुठे आहे ते लक्षात ठेवून तुम्ही असे आन्सर सॉल्व्ह करू शकता इझिली. नेक्स्ट, आता रिसेंटली केन बेटवा प्रोजेक्ट हा न्यूजमध्ये होता, कारण त्याला अप्रुव्हल दिलं गेलंय.
सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, म्हणून केन बेटवावर हा क्वेश्चन होता. इट इज द फर्स्ट प्रोजेक्ट अंडर नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन फॉर इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स. इट इनविसाज ट्रान्सफॉर्मिंग वाटर फ्रॉम बेटवा रिव्हर टू केन रिव्हर. ठीक आहे. द प्रोजेक्ट विल बी इमेन्स बेनिफिट टू द वॉटर स्टार रिजन ऑफ मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी आणि छत्तीसगड. आता याच्यात पण एक अप्रोच आहे. असे क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर त्याला काय, जिओग्राफी खूप इम्पॉर्टंट आहे. केन बेटवा काय प्रोजेक्ट आहे, रिव्हर इंटरलिंकिंगचा प्रोजेक्ट. सो तुम्हाला रिव्हर माहिती पाहिजे की ही रिव्हर कुठे आहे, ती रिव्हर कुठे आहे, ती कुठे इंटरलिंक करणं आहे. सो ठीक आहे, पण मॅप बघू. सो हा मॅप आहे इंटरलिंकिंगचा, 2 स्टेट 2 रिव्हर इंटरलिंक. ठीक आहे. हे आहे लिंक कॅनल, ही आहे केन रिव्हर. ठीक आहे. आणि बेटवा, केन, यमुना, दिल्ली. ठीक आहे. हे केन टू बेटवा, ही आहे तुझी केन. हे बेटवा, हे तुमची केन. आणि हा जो आहे हा इंटरलिंक प्रोजेक्ट आहे. सो केन जी रिव्हर आहे ही सरप्लस, याचं जे सरप्लस वॉटर आहे ते कोणाला द्यायचं, बेटवा रिव्हरला द्यायचं. ठीक आहे. सो एक याच्यात स्टेटमेंट झालं. सेकंड काय आहे, आता हा रिजन बघायचा कुठे, हा एक मध्य प्रदेश. ठीक आहे. आणि दुसरा हा आहे यूपी. ठीक आहे, उत्तर प्रदेश. दिसलं. आणि मधला जो रिजन आहे हा ज्याचा एवढा रिजन आहे हा काय, बुंदेलखंड. बुंदेलखंड. ठीक आहे. हा बुंदेलखंड रिजनला तो वॉटर स्केअर्स रिजन आहे आणि त्याला बेनिफिट्स व्हावा विथ रिस्पेक्ट टू इरिगेशन, ड्रिंकिंग वॉटर, इंडस्ट्री. दॅट इज वाय दिस प्रोजेक्ट इज इम्प्लिमेंटेड. सो कोणता आहे, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या मधला जो भाग आहे याच्यात ना छत्तीसगड आहे ना राजस्थान आहे. ठीक आहे. कुठे कुठेच राजस्थान आणि छत्तीसगडच्यात नाही. सो हे काय होईल, सेकंड जे. मग आता आपण स्टेटमेंट बघू. ठीक आहे. आता जर तुम्हाला मॅप बेस प्रॉपर अंडरस्टँडिंग असलं तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. दुसरं तर एक्सट्रीम स्टेटमेंट, बेटवा टू केन. नो, तुम्हाला दिसते की हे केनचं रिव्हर बेटवाला जाते. ठीक आहे. आणि केन बेटवा नावात पण आहे. ठीक आहे. सो सेकंड स्टेटमेंट रॉंग. जर सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. आता 1 and 3. सो 1 राईटच आहे कारण तो दोन्हीच्याच आहे. हे इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्हाला माहिती नसलं की पहिला ऑप्शन राईट आहे का नाही, पण तो तुमच्या ऑप्शनवरनं तुम्हाला दिसतोय कारण तुम्ही एक एलिमिनेट केला की 1 तर आहे. सो आता फक्त थर्ड बघायचं. याच्यात आपण मॅपमध्ये बघितलं की छत्तीसगड आणि यूपी, हे राजस्थान, हे दूर दूरपर्यंत पण नाही. सो एवढ्या लांब त्याचे बेनिफिट, इमेन्स बेनिफिट ते पण. ठीक आहे. हे खूप एक्स्ट्रीम होतं, आपल्या मॅपमध्ये पण दिसत नाही. आणि ते फक्त काय, मध्य प्रदेश आणि यूपीसाठी. ठीक आहे. सो ओनली 1, ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट. सो सांगायचं असं आहे की मॅप बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या मॅप थ्रू स्टडी करणं हे त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट. विथ रेफरन्स टू लॉ कमिशन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. लॉ कमिशन हा न्यूजमध्ये होता, आता त्याच्यावर आहे. तर लॉ कमिशन डायरेक्टली लक्ष्मीकांत किंवा आपल्या बुक्समध्ये मेन्शन नाही. सो पण ते इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचं एक स्टडी करणं. बिकॉज लॉ कमिशन आता रिसेंटली न्यूजमध्ये होतं म्हणून हा क्वेश्चन आहे. सो इट इज अ स्टॅच्युटरी कमिशन टास्क विथ रिसर्चिंग अँड ॲडवायझिंग इंडियन गव्हर्नमेंट ऑन लीगल रिफॉर्म्स. The first law commission established during the colonial rule in India by East India Company under Charter Act of 1833 and was presided by Lord Macaulay. The recommendation of the commission not binding on the government. So आपण प्रत्येक जे कमिशन बघितले, UPSC असेल, NHRC असेल किंवा नॅशनल विमेन कमिशन, हे जे सगळे कमिशन इव्हन स्टॅच्युटरी असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल असतील, त्यांचे हे काय असतात, रेकमेंडरी असतात. ठीक आहे. बाइंडिंग कोणाचेच नसतं. आणि ह्याच्यात तर लॉ कमिशन तुम्हाला माहिती आहे हे तर काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज नाही आहे. सो थर्ड स्टेटमेंट काय आहे, राईट. आपली कन्सेप्च्युअल अंडरस्टँड स्टेटचं म्हणजे हा एक ऑप्शन गेला 1 हे. सो ठीक आहे. सगळ्यात मोठा पॉईंट इथं आहे की लॉ कमिशन जे आहे हे स्टॅच्युटरी कमिशन नाही. इट इज एस्टॅब्लिश्ड बाय एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन. ठीक आहे. आणि हे परमनंट पण नाही, याच्या मागे कोणता स्टॅच्युटरी लॉ पण नाही. सो जर तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट माहिती आहे तर गेलं म्हणजे ऑप्शन 2 and 3. सो सेकंड तुम्हाला जरी माहिती नसला तरी चालेल. सो हे इम्पॉर्टंट माहिती असणं की इट इज निदर स्टॅच्युटरी नॉर कॉन्स्टिट्युशनल बॉडी बट एस्टॅब्लिश्ड बाय दी एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन.
ॲटलिस्ट फॉर द पिरियड ऑफ 3 years वगैरे असं त्याचा एक टेन्यूर असतो, स्पेसिफिक टेन्यूरसाठीच ते एस्टॅब्लिश करतात, त्याच्यानंतर नवीन कमिशन असतं. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज डिड इंडिया परचेस द MI-17 हेलिकॉप्टर रिसेंटली इन न्यूज. काय न्यूज होतं, आपले CDSच्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांची डेथ झाली होती, CDSची डेथ, आणि ते हेलिकॉप्टर होतं M-17 हेलिकॉप्टर. सो या हेलिकॉप्टरची खूप न्यूजमध्ये होती, कारण की हे खूप रिलायबल आणि डिपेंडेबल हेलिकॉप्टर मानलं जाते VVIPच्या ट्रान्सपोर्टसाठी. इवन प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट याच्यातनं ट्रान्सपोर्ट करता खूप वेळेस. सो हा क्वेश्चन आहे की हे कुठून प्रोक्युअर केला आपण, फ्रान्स, USA, रशिया, नन ऑफ द अबव. ते सिम्पल क्वेश्चन येऊ शकता, आणि एवढी सिम्पल क्वेश्चनला मिस न करता, त्याचं ब्लंडर न करता हा क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करता आला. त्याचा आन्सर आहे रशिया. सो हाच अप्रोच होता की सिम्पल जरी क्वेश्चन आले त्यात खूप मुलं बघितले ते ब्लंडर करता का, ओव्हर थिंकिंगमुळे. तर असे क्वेश्चनला रीड करणं, प्रॉपरली अंडरस्टँड करणं आणि त्याचं प्रॉपर आन्सर देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी हा क्वेश्चन होता. नेक्स्ट, Ambergris was recently seen in news. Which of the following base describe it? Ambergris हे न्यूज मध्ये होतं खूप सारं. याला फ्लोटिंग गोल्ड पण म्हणतात. ठीक आहे. आता आपण ऑप्शन बघू काय काय. इट इज वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल सीवीड फाउंड इन पार्क स्ट्रेट. इट इज द मोस्ट ट्रॅफिक इन्वेजिव्ह टर्टल इन द वर्ल्ड. इट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह नार्कोटाइपिक ड्रग सोल्ड इन द वर्ल्ड. It is a waxy substance that originate from the digestive system of the protected sperm whales. So काय आहे, फ्लोटिंग वर्ड एम्बरग्रीज. ठीक आहे. आता हा जर वर्ड तुम्ही नाही वाचलाय तर अप्रोच काय याच्यात, जर तुम्हाला दिसतंय की काही ना काही हे क्वेश्चन आणि एम्बरग्रीज याच्यात असं काही खूप मोठं कॉन्ट्राडिक्शन आहे, खूप मोठी सिमिलॅरिटीज आहे, किंवा त्या वर्डचा काहीतरी लिटरल मिनिंग आहे, असं आहे का, तर लिटरल मिनिंग पण नाही आहे त्या वर्डचं. सो अशा क्वेश्चनला जर तुम्हाला माहिती असलं तरच तो सॉल्व्ह करायचा, कारण याच्यात 100% फॅक्ट आहे. तुम्ही तुमचं लॉजिक पण नाही लावू शकत, तुमचे स्किल्स पण डिफिकल्ट यूज होऊ शकतात. ज्याने जस्ट कानावर गेला ऐकला त्याला हा सॉल्व्ह करता येईल. सो जर असे क्वेश्चन आला, इट्स बेटर टू लिव्ह. ठीक आहे. आणि दुसरा याच्या मागचा मोठी होता हा क्वेश्चन टाकायचा, कारण हे न्यूजमध्ये होता, हा तर आहेच, पण याच्या मागचा अजून एक मोठी होता की अशा ज्या नवीन टर्म्स आहेत, ज्या नवीन टर्म्स न्यूजमध्ये येतात त्यांची तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. सो त्यासाठी आहे. सो असे जर तुम्हाला कोणते न्यूजमध्ये टर्म दिसल्या तर त्यांना रीड करणं, त्याची बेसिक अंडरस्टँडिंग आहे की व्हॉट इज इट ॲटलिस्ट, त्यासाठी होतं. आणि त्याचे आन्सर आहे, इट इज अ वॅक्सी सबस्टन्स दॅट ओरिजिनेट फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टम प्रोटेक्टेड स्पर्म वेल. फ्लोटिंग गोल्ड किंवा याला वेल ओमिट पण म्हणतात. आणि हे परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा यूज होते आणि खूप हायली एक्सपेन्सिव्ह आहे एम्बरग्रीज. आणि इंडियामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या अंडरला बॅन आहे त्याचं पजेशन, विकणं वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू इंडियन स्टार्टअप. आता इंडियन स्टार्टअप न्यूजमध्ये होतं, पियुष गोयल पुण्याला आले होते, त्याच्यावर त्यांचे बरेच स्टेटमेंट होते. आणि इंडियन स्टार्टअप इकोसिस्टम इज स्ट्रॉंगली ग्रोईंग. सो दॅट इज हा म्हणून त्याच्या मागचा क्वेश्चन होता. So Indian startup are the largest ecosystem in the world. Second, unicorn startup are startup having valuation of over 1 billion. Funds for startup established by finance ministry is being managed to provide much needed boost to Indian startup ecosystem. ठीक आहे. आता हा क्वेश्चन मोठा याच्यासाठी टाकलाय मी, किंवा स्टेटमेंट मोठे असे येतले की याची तुम्हाला सवय झाली पाहिजे. बिकॉज खूप वेळेस काय होतं, पेपर हा लेंदी येतो आजमध्ये. सो लेंदी पेपरला जे आपण फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड करतो, तो कसं त्याला टॅकल करायचं त्यासाठी होतं. तर याच्यात जर बघितलं तुम्ही तर पहिलं स्टेटमेंट बघितलं तुम्हाला रिअलाइज होईल की आपण इथं आपल्या स्किल्स यूज करतो. याच्यात 2 स्किल्स यूज होता, तुमचं ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, ठीक आहे, आणि दुसरं आहे एक्स्ट्रीम स्टेटमेंट. इथं दोन्ही अप्लाय होतं. एक्स्ट्रीम स्टेटमेंट, लार्जेस्ट इकोसिस्टम इन द वर्ल्ड स्टार्टअप, नो कोणत्या आधी याच्यापेक्षा आपल्यापेक्षा कोणत्या कंट्रीज आहे स्टार्टअप सिस्टम खूप ग्रोविंग आहे ऑलरेडी. USA आहे, चायना आहे, ठीक आहे, UK, अशा वेगवेगळ्या कंट्रीज आहे. सो पहिलं स्टेटमेंट काय रॉंग. जर तुम्हाला माहिती नसलं तर, आणि माहिती असलं तर इंडिया थर्ड लार्जेस्ट आहे. ठीक आहे, आफ्टर US आणि चायना. आफ्टर US आणि चायना थर्ड लार्जेस्ट. सो फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे, ऑप्शन बी आणि डी रॉंग. सो ओनली 2 A आणि C राहिला.
ए मध्ये पण 2 आहे, सी मध्ये पण 2 आहे. सो हा बरोबरच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, थर्ड. म्हणजे जरी तुम्हाला हे माहिती नसलं की युनिकॉर्न जे स्टेटस कोणाला आहे स्टार्टअपला, ज्यांचं व्हॅल्युएशन 1 बिलियनच्या वरती होतं, $1 बिलियन च्या वरती होतं, त्यांना युनिकॉर्न्स म्हणतात. आणि ही पण आत्ताच करंटची न्यूज आहे की इंडिया थर्ड लार्जेस्ट आला युनिकॉर्नमध्ये, युकेला सरपास करून. सो 31 युनिकॉर्न झाले आपल्याकडे एका इयरमध्ये. 31 युनिकॉर्न, 31 स्टार्टअप दॅट हॅव क्रॉस द $1 बिलियन व्हॅल्युएशन. ठीक आहे, त्याच्यात पण ही एक्स्ट्राची माहिती सांगितली मी. सो आता थर्ड बघू आपण, फंड्स ऑफ फर्स्ट स्टार्टअप. आता स्टार्टअप हे कोणाच्या अंडर येतात, जर तुम्हाला एवढं इथं पण आपलं जे स्किल्स आहे, नॉलेज इथं यूज करायचं तुमचं, जे ऑलरेडी तुमच्याकडे नॉलेज आहे, तर इथे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे का, नाही. ते डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड हे स्टार्टअप सगळं डील करतं. तर तुम्हाला एवढं माहिती आहे की स्टार्टअप कशाच्या अंडर येतं, तर त्याच्या अंडर येतं. सो हे स्टेटमेंट येईल का, एस्टॅब्लिश बाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मिनिस्ट्री, जरी फंड्स ऑफ फंड्स असलं तरी, तर रॉंग. सो ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज आपण जर केलं तर आपलं लॉजिक काय सांगतं, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. सो ओनली 2. ठीक आहे, नेक्स्ट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू ईस्ट वारी इंडिया बस कोॲलिशन. आता हे आत्ताच एक कोॲलिशन नवीन फॉर्म झाला आहे. सो त्याच्यासाठी क्वेश्चन होता, करंटमध्ये होता खूप. इट इज लॉन्च बाय द नीती आयोग इन असोसिएशन विथ CSEL आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट. सेकंड होता, इट इज इनविसाज as सेंट्रल प्रोक्युरमेंट एजन्सी. ठीक आहे, टू बाय ई बसेस इन बल्क टू डिकार्बनाइज द ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, जे करंटचे इनिशिएटिव्ह आहे, नवीन इनिशिएटिव्ह जे गव्हर्नमेंट घेत आहे, आता हे कशाचं आहे, ई बस. ठीक आहे, कशासाठी, डिकार्बनाइज मोबिलिटी. ठीक आहे, मोबिलिटीला डिकार्बनाइज करण्यासाठी हा ई बस कोॲलिशनचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, आता याच्यात काय, ह्या नीती आयोगचा इनिशिएटिव्ह. ठीक आहे, इट्स ट्रू. सो फर्स्ट स्टेटमेंट तर ट्रू होईल. आता सेकंड स्टेटमेंट, आता याच्यात सेंट्रल प्रोक्युरमेंट एजन्सी, नीती आयोग प्रोक्युरमेंट करेल आणि देईल. गव्हर्नमेंटने हे सोडून दिलंय प्रोक्युर करणं आणि देणं. ठीक आहे, गव्हर्नमेंट, देर इज नो बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट इन बिझनेस. ठीक आहे, सो इट इज इनविसाज ॲज अ सेंट्रल प्रोक्युरमेंट एजन्सी. काय, एक्स्ट्रीम स्टेटमेंट. ठीक आहे, सो ओनली 1. आपल्याला काय विचारलाय, करेक्ट, ओनली 1. ठीक आहे, नेक्स्ट. विथ रिस्पेक्ट टू Union Territories of Jammu and Kashmir, Delimitation Commission was in news. Consider the following statement. The Delimitation Commission हे न्यूज मध्ये होतं खूप सारं, कारण जे नवीन आहे युनियन टेरिटरीज, त्याचं डिलिमिटेशन करायचं आहे टू हेल्ड फर्दर इलेक्शन. सो फर्स्ट स्टेटमेंट, द कमिशन इज अ पॉवरफुल अँड इंडिपेंडेंट बॉडी हुज ऑर्डर कॅन नॉट बी चॅलेंज इन द कोर्ट ऑफ लॉ. ठीक आहे. सेकंड, डिलिमिटेशन कमिशन इज अ हाय लेवल बॉडी सेटअप बाय एन ऍक्ट ऑफ पार्लमेंट. ठीक आहे, appointed by the president, permanent body situated in New Delhi. ठीक है, and there have been 7 delimitation commission set up in since 1951. याच्या मागचा अप्रोच होता की काही जे इम्पॉर्टंट बॉडीज असतात, कमिशन असतात, त्याचा एक वर्टिकल स्टडी केला पाहिजे, जसं आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बघितलं. सो हा त्याच्या मागचा पण क्वेश्चन होता, आणि हे बुकमध्ये पण आहे आपल्या लक्ष्मीकांत वगैरे. सो आपण हा बघू आता. पॉवरफुल इंडिया कॅन नॉट बी चॅलेंज इन द कोर्ट ऑफ लॉ दिलाय लक्ष्मीकांतमध्ये. ठीक आहे, सो पहिलं स्टेटमेंट काय, करेक्ट. डिलिमिटेशन हाय लेवल बॉडी सेटअप बाय ऍक्ट ऑफ पार्लमेंट. तुम्हाला माहिती आहे डिलिमिटेशन ऍक्ट असतो, अँड अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. राईट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे परमनंट बॉडी. ठीक आहे, परमनंट बॉडी आहे का, तर डिलिमिटेशन ही परमनंट बॉडी नाही, कारण ती प्रत्येक सेन्सस नंतर एस्टॅब्लिश करते, जेव्हा पार्लमेंट डिलिमिटेशन ऍक्ट करतो. पण ती प्रत्येक सेन्सस नंतर झाली आहे का एस्टॅब्लिश ते नाही, पण अशी कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, सो परमनंट बॉडी आहे का नाही. सो थर्ड गेला ऑप्शन. ठीक आहे, आता ओनली 1, 2, नन ऑफ द अबव. आपण बघितलं पहिला आणि दुसरा आहे, सो नन ऑफ द अबव पण गेला. जर पहिला आहे तर ऑप्शन 1 and 2. चौथं तुम्ही रीड केलं नाही केलं तरी एनी.
याचे इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, इट इज नॉट द 7th डिलिमिटेशन कमिशन. आतापर्यंत 4 एस्टॅब्लिश झाले नॅशनल डिलिमिटेशन कमिशन, 4. हे फक्त यांच्यासाठी जम्मू अँड काश्मीर युनियन टेरिटरी. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्टबल बर्निंग. आता स्टबल बर्निंग खूप न्यूजमध्ये होतं बिकॉज ऑफ रायझिंग पोल्युशन इन दिल्ली. हे न्यूजमध्येच असतं प्रत्येक विंटरला. सो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतं स्टबल बर्निंगचे, हा आपण थोडासा अप्रोच याच्या मागे हा की थोडीशी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण आता UPSC विचारते, आणि त्यासाठी हा क्वेश्चन आहे की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. सो काय स्टबल बर्निंग, इमिशन ऑफ मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. लॉजिक लावायचं, स्टबल बर्निंग कशासाठी आहे, पोल्युशन. कोणकोणते दिले आहे, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपलं लॉजिक काय सांगतं, मी नॉर्मल लॉजिक लावलं तर की हो पोल्युशन करतं स्टबल बर्निंग, आणि त्याच्यामुळे हे गॅस त्याच्यात रिलीज होता. सो ऑप्शन 1. रिड्यूस सॉइल फर्टिलिटी, kills weeds including those resistant to herbicides, loss of moisture and useful microbes of the soil, आणि चौथा हायर एक्सपेंडिचर टू द फार्मर. याच्यात मी जे म्हटलं की एक्स्ट्रीम स्टेटमेंट किंवा एक्सेप्शन बघायचं, आणि सगळ्यात मोठं एक्सेप्शन आहे 5वं. आणि हे एक्सेप्शन किंवा एक्स्ट्रीम स्टेटमेंट शोधणं ऑप्शनमधनं हे एक स्किल्स आहे, आणि ती तुम्ही जेवढे पेपर सॉल्व्ह कराल तेवढं तुम्ही डेव्हलप कराल. तर 5वं हायर एक्सपेंडिचर टू फार्मर. जर फार्मरला एक्सपेंडिचर जास्त असतं तर त्यांनी स्टबल बर्निंग केली असती का, नाही. सो याच्यात काय आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे. ठीक आहे. आपली जे स्किल आहे जे आपण बघितलं कॉन्ट्राडिक्शन क्वेश्चन आणि ऑप्शन मध्ये. सो 5th ऑप्शन गेला. 5th ऑप्शन कशात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे. ठीक आहे. ओनली 2, 3, 4 आणि ऑल ऑफ दी अबव एक्सेप्ट 5. ठीक आहे. आता आपण पहिला जो बघितला तो लॉजिकली काय करेक्ट आहे. सो ऑप्शन काय येईल, ऑल ऑफ दी अबव एक्सेप्ट 5. ठीक आहे. हे याच्यासाठी टाकलं असं थोडंसं की आपण ऑल ऑफ दी अबव बघून एक्सेप्ट 5 बघतो, नाही बघत केव्हा केव्हा. ठीक आहे. असं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला वाटतं की अरे ऑप्शन हा नाही आहे, मग आपण 2, 3, 4 कडे जाऊ शकतो. सो हे ब्लंडर वाचवण्यासाठी हे इथं टाकलाय. सो हे लक्षात ठेवायचं. तर हे मुद्दा म्हणून टाकलाय. तसा अप्रोच आणि तसे स्किल्स जे पेपर सॉल्व्ह करताना डेव्हलप व्हायला पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स मॅचेस करेक्टली. ठीक आहे. हे पेयर्स आहे कारण कोणत्या, रिजन इन द न्यूज आणि जिओग्राफिकल लोकेशन. जे रिजन न्यूजमध्ये होते आणि त्याचे जिओग्राफिकल लोकेशन. UPSCने असे क्वेश्चन 2-3 वेळेस विचारले आहे लोकेशन वाईज जे रिजन न्यूजमध्ये होता. सो त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. आपण थोडा मोठा केला त्याला, वेगवेगळे रिजन त्यात आहे का. कॅटालोनिया हा न्यूजमध्ये होता, त्याची जोड फ्रान्समध्ये आहे का ते. दुसरा डोनबास हा खूप मोठा न्यूजमध्ये होता, हा युक्रेनमध्ये आहे का. उयगुर नियम. त्याच्यात स्ट्रिक काय आहे सगळ्यात मोठी, जो इझी आहे तो ऑप्शन पकडायचा. सगळ्यात इझी कोणता याच्यात, उयगुर. ठीक आहे. कुठे आपल्याला माहिती आहे उयगुर न्यूजमध्ये कुठे, चायना. ठीक आहे. स्टेटमेंट थर्ड काय आलं, रॉंग. स्टेटमेंट थर्ड रॉंग आहे. सो हा रॉंग झाला आणि ऑल ऑफ दी अबव पण गेलं. आता 2, 4 आणि ओनली 2. मग आता 2 तर आहेच, म्हणजे डोनबास तुम्हाला माहिती असलं तरी, आणि डोनबास युक्रेनमध्येच आहे, आणि ॲक्च्युली याच्यावरच इश्यू चालू आहे डोनबासवर, युक्रेनचा आणि रशियाचा, आणि रशिया आणि वेस्टचा. सो ठीक आहे. म्हणून हा रिजन खूप इम्पॉर्टंट होता, पण तो आपल्याला ऑप्शनमध्ये दिलाच आहे. म्हणजे आता फक्त 4th बघायचा, नियॉम, सौदी अरेबिया. तर नियॉम ही न्यू सिटी सौदी अरेबिया एस्टॅब्लिश करते आणि ही न्यूजमध्ये होती. सो इज करेक्ट. सो ओनली 2 and 4. ठीक आहे. नेक्स्ट, हां, आता वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो जो आहे हे न्यूजमध्ये होतं रिसेंटली. सो त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो इज अ स्टॅच्युटरी बॉडी एस्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अंडर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. सेकंड आहे, इट ऑल्सो अवॉर्डेड विथ एशिया एन्व्हायरमेंट एन्फोर्समेंट अवॉर्ड ऑफ 2018. आणि ऑपरेशन सेव्ह कुर्मा लॉन्च बाय WCCB टू proliferate to check the proliferation of illegal trade of pangolin. तर चेक होतं, टू चेक proliferation of illegal trade of pangolin and its parts. ठीक आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट काय याच्यात, एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला एक स्टेटमेंट याच्यातलं एक इम्पॉर्टंट फॅक्ट माहिती असला तर पूर्ण आन्सर येतं. जे मी म्हणतो की आपलं जे स्किल्स आहे इम्पॉर्टंट फॅक्ट्स,
त्यात पहिला आहे सेव्ह कुर्मा. आता सेव्ह कुर्मा कशाशी रिलेटेड होतं? इट इज नॉट रिलेटेड विथ पँगोलियन बट इट इज रिलेटेड विथ टर्टल्स. खूप मोठं ऑपरेशन होतं, खूप मोठं फेमस झालेलं हे ऑपरेशन. जर तुम्ही प्रॉपर विचार केला, थोडा पण विचार केला, थोडी अंडरस्टँडिंग बघितली तर तुम्हाला समजेल की सेव्ह कुर्मा इट इज रिलेटेड विथ टर्टल. हा न्यूजमध्ये होतो खूप सारा. सो थर्ड ऑप्शन काय इथं पँगोलियन दिलाय. सो काय आहे, सिमिलर आहे का? नाही. सो स्टेटमेंट काय थर्ड रॉंग. द स्टेटमेंट थर्ड रॉंग आहे, हे माहिती नाही आपल्याला. ठीक आहे. सो स्टेटमेंट थर्ड गेलं. आता ओनली 1 and 2 and none of the above. तो ठीक आहे. वन वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो इज अ स्टॅच्युटरी बॉडी एस्टॅब्लिश बाय गव्हर्नमेंट इंडिया ऍक्ट 1945. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे. स्टॅच्युटरी बॉडी कोणता ऍक्टच्या नुसार? वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अमेंडमेंट 2006. नॉलेज बेस्ड स्टेटमेंट. सो फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे. जर फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे तर कुठे आहे? ओनली 1 and 2. ठीक आहे. नेक्स्ट. Buxa Tiger Reserve recently in news consider the following statement. It share a contiguous range of the protected area with the Bhutan. Tiger spotted in North Bengal after the 2 decades. आणि Raj Bhatkawa vulture breeding sanctuary at Buxa Tiger Reserve of the breeding and conservation endangered Indian vulture was established. ठीक आहे. आता याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता दिसतोय पॉईंट? तर पहिला, जर तुम्ही याचं लोकेशन बघितलं तर इथं असं भूतान आहे आणि इथं वेस्ट बेंगॉलची ती असं हे आपली टेरिटरी. सो इथं बक्सा टायगर रिझर्व. ठीक आहे. सो याचं लोकेशन कंटिग्युअस रेंज आहे. जर तुम्हाला याचं लोकेशन माहिती असलं तर पहिलं स्टेटमेंट तुम्हाला लगेच समजेल की हे राईट आहे. सो ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट राईट विथ रिस्पेक्ट टू लोकेशन. द टायगर स्पॉटेड इन नॉर्थ बेंगॉल बक्सा टायगर आफ्टर 2 decades. हा न्यूजमध्ये याच्यासाठीच होता. सो देर इज अ सिमिलॅरिटीज की टायगर सापडला खूप 1998ला लास्ट स्पॉटेड झाला होता टायगर आणि तो आत्ता 2021ला परत स्पॉट झालाय तिथं. सो हा सिमिलॅरिटी आहे. सेकंड स्टेटमेंट करेक्ट. तो पहिलं करेक्ट आहे, सेकंड करेक्ट आहे, तो थर्ड पाहिजेच म्हणून ऑल ऑफ दी अबव. सो तुम्हाला वल्चर ग्राउंड एस्टॅब्लिश केला आहे नाही केला आहे माहिती असलं नाही माहिती असलं, पण एक जर फॅक्ट आणि एक जर लोकेशन माहिती. फॅक्ट पण इथं जर तुम्हाला तुमची स्किल्स यूज करायचं आहे, इथं तुम्हाला लोकेशन यूज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काही थोडं पण तुम्हाला नॉलेज आहे, पण ते अप्लाय कसं करायचं, लिमिटेड नॉलेजचं ॲप्लिकेशन करून ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, हा त्याच्या मागचा आपला उद्देश आहे. सो आपला हा 7th लेक्चर संपलेला आहे आणि थँक्यू सो मच फॉर दिस. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला आपण असंच नवीन मेथड, नवीन अप्रोच, नवीन न्यूज त्या टॅकल कशा करायच्या, त्यातल्या सिमिलॅरिटी, त्यातल्या कॉन्ट्राडिक्शन, एक्स्ट्रीम स्टेटमेंट, एक्सेप्शन, असं सगळं बघत नेक्स्ट पण बघणार आहोत. सो थँक्यू सो मच. हे बघत राहा. तुम्हाला याच्यात खूप मोठा फरक जाणवेल की तुम्ही क्वेश्चन अभ्यास कसा करायचा अप्रोचला आणि ते स्किल्स जे आपण स्किल्स इथं बघितले ते टेस्ट सिरीजमध्ये किंवा UPSCच्या पेपरमध्ये कसे अप्लाय करून ते कसे इफिशियंटली सॉल्व्ह करायचं. थँक्यू सो मच.